आता राम मंदिराची लुटच केली, 1400 कोटी रुपये लुटले, ते पैसे टाकतील कुठे? सोना चांदी रुपये चोरून नेले. अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलंच होतं कि जब चोरी होती है तो घर का कुत्ता भौंकता नहीं है, इसका मतलब यही है कि वो कुत्ता चोरों के साथ में सामील है. हे अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं. तर आता सगळे जे काही चूप आहे ते चोराबरोबर आहेत का, याचं उत्तर ते मिळालेलं आहे. म्हणून हा लुटलेला पैसा उद्या आमदार फोडीसाठी वापरू नये म्हणून त्यांनी ते बोललेलं आहे. आणि यांचं धंदेच ते आहेत. ज्या ज्या राज्यामध्ये स्थिर सरकार आहे त्याला अस्थिर करून महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, हे सगळंच काम खासदार आमदार फोडण्याचा आणि या देशातील विरोधी पक्षाला संपवायचा आणि सरकारी एजन्सीचा आणि मीडियाचा ज्युडिशरीचा वापर करून मरतपर्यंत सत्ता टिकवायची, हे त्यांचं स्वप्न आहे. पण जनता आहे, मतदार आहे, उद्रेक होईलच आज नाही उद्या. त्यावेळेस यांना रस्त्यात काय गावात राहणंही कठीण होईल. लोक मिळतील भेटतील तिथे यांचा बंदोबस्त करतील. इथपर्यंत लोकांची आता मानसिकता तयार होत आहे. ते सोशल मीडियावरून जे आता या सरकारला विरोध होत आहे त्यावरून ते दिसते. हो, त्या समितीचा अहवाल अद्याप आला की नाही मला माहित नाही. पण एक आहे की काही कंपन्यांची नावं घेऊन त्यांना चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी मला सभागृहात दिलं आहे. सभागृहाच्या रेकॉर्डवर ते आलेलं आहे. जवळपास 11-12 कंपन्यांची नावं त्यांनी घेतली. आता ते त्या कंपन्यावर काय कारवाई करताय आश्वासनाप्रमाणे त्याची पूर्तता होते काय हे आता आम्ही बघतो. विदर्भातील शेतकरी यामुळे फार संकटात आहे. अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाहीत, हे सगळ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. साधारणतः आम्ही माहिती घेतली त्यावेळेस 39,000 हेक्टरमध्ये हे बियाणे उगवले नसल्याची माहिती आता प्राथमिक प्राप्त झाली. त्यामुळेच असेंब्लीमध्ये सुद्धा आम्ही हा विषय मांडला. त्यावेळेस सगळ्या बोगस कंपन्यांवर कारवाई करू असं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं आहे. आता अधिवेशन फ्रायडेला संपला, पाहू 2-3 दिवसात काय 4 दिवसात कारवाई होते. पण पर्यायी बियाणे सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजेत, ही आमची आग्रही मागणी होती. कारण दुबार पेरणीची पाळी आली किंवा संकट आलंच तर सरकारने ती तयारी ठेवावी असं आम्ही सांगितलं. सरकारने आश्वस्त केलं आहे, पण आता हे लबाळाचं जेवण खाल्ल्याशिवाय काही खरं नाही. आमंत्रण ते होतं की नाही ते बघू. अन्यथा आम्हाला बोगस बियाण्यासाठी सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. विशेषतः हो, त्या समितीचा अहवाल अद्याप आला की नाही मला माहित नाही. पण एक आहे की काही कंपन्यांची नावं घेऊन त्यांना चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी मला सभागृहात दिलं आहे. सभागृहाच्या रेकॉर्डवर ते आलेलं आहे. जवळपास 11-12 कंपन्यांची नावं त्यांनी घेतली. आता ते त्या कंपन्यावर काय कारवाई करताय आश्वासनाप्रमाणे त्याची पूर्तता होते काय हे आता आम्ही बघतो. त्या विनायक राऊतांनी पण त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे की सोनेनी त्यांना काय ते ब्लॅकमेल वगैरे केल्याचं. दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडली आहे. आता जे काही आहे ते पोलीस चौकशीमध्ये निष्पन्न होईल. पण हे घटना मला अत्यंत गंभीर वाटते. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरातील कुटुंबातील सोनेनी एका मोठ्या उच्च पदस्थ कार्य करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होणं हे फार गंभीर आहे. आणि पोलिसांनी याची निष्पक्ष चौकशी करून जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशीच आमची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.